प्रकारची टीम मीटिंग होणार नाहीये. दोन्ही कॅप्टन लक्षात घ्या, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी फ्लड लाईटची व्यवस्था नाही. जनार्दनजी आपलं खूप खूप स्वागत आहे, वेलकम. जनार्दनजी चौधरी, आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. स्वागत सन्मान षटक संपल्यानंतर स्वागत सन्मानही केलं जाईल. षटक संपल्यानंतर माझे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर चिकणे आपण लगेच स्वागत सन्मान घ्यायचा आहे. जयवंतजी माळी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जयवंतजी माळी हे मान्यवर कक्षामध्ये उपस्थित, त्यांचं स्वागत आणि सन्मान. मोहन भोईर यानंतर आपण एक षटक संपल्यानंतर स्वागत सन्मान घेऊया. दुसऱ्यांदा हे दुसरी वेळ आहे. हे दोन्ही संघ अगदी समोरासमोर उभे ठाकले आहेत. ते अंतिम मॅच मध्ये सुरई स्पर्धेमध्ये समोरासमोर ठाकले होते. त्यावेळेला मात्र जो संघ विजय झाला होता सोनादेवी टेमघर संघाने पराभूत केलं होतं. पण रिवेंज बदला घेतला जाईल. बदल्याची भाषा तर आपण बोलता येणार नाही. फ्रेंडशिप मॅच होणार आहे नेहमी यांच्यामध्ये. दामोंना गोलंदाजी करण्यासाठी पहिला चेंडू आणि स्वीपच्या अंदाजामध्ये फटका खेळलेला आहे. काय फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ निघून जातोय. डीप मिड विकेट, सीमापार षटकार. सीटेड बॅटेड फटका म्हणता येईल. सुरुवातीपासून ठरवलं होतं मला वाटतं मोठा फटका खेळायचा. आज काय बॅटिंग करतोय योगेश. 100चा आकडा मला वाटते पार होईल. 95 धावा आता पण ते बॅट मधून आलेला आहे. 100चा आकडा तो पार करतोय का बघायचंय. यापूर्वी 89 धावा झाल्या होत्या आणि षटकाराने 95 धावा झाल्या त्याच्या योगेश नावावर. अप्रतिम अप्रतिम चेंडू. काय कमबॅक करतोय दामोंना. अप्रतिम चेंडू पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. आणि हेच एक चांगल्या गोलंदाजीची खूण आहे. पहिल्या चेंडूला षटकार लागला आणि त्यानंतर काय चेंडू हाताळला. आपण पाहतोय शरीरयष्टी जरी मजबूत असली तर काय गोलंदाजी करतोय. खांद्याचा वापर करताना पाहतोय आपण. हा चेंडू पुन्हा पूलचा फटका. मात्र टायमिंग तितकंच झालेलं नव्हतं. कंट्रोल पूल शॉट बघायला मिळाला आणि चेंडू मिड विकेटला गेला. तोपर्यंत मात्र योगेशला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या झालेली आहे ती 8 बिनबाद 8. पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. मेगा फिनाले अंतिम मॅच अर्थातच स्वर्गीय रतन सेठ प्रतिष्ठान चषक 2024 चा हा महामुकाबला अंतिम मॅच न्यू फोर्टी क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून हे संघ खेळताना आपण बघितले. आणि आपण मेगा फिनाल पाहतोय. अंतिम मॅच मध्ये चौथा हिरवा मानकोली ए विरुद्ध सोनादेवी टेमघर. दोन्ही कंप्लीट टीम आहेत आणि दुसऱ्यांदा वेळ आलेली आहे. यापूर्वी सुद्धा सुरई चषकामध्ये संघ समोरासमोर उभे ठाकले होते. हा चेंडू पुन्हा एकदा स्वीपच्या अंदाजे फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि मी तर म्हणतो की टाळ्यांचा आवाज आला पाहिजे, कारण या स्पर्धेमध्ये 100चा आकडा पार केलेला योगेशने. गिव्ह बिग हँड. बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज पोहोचला पाहिजे. 100चा आकडा पार करतोय योगेश. 101 धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्यांनी पटकावलेल्या आहेत. काय बॅटिंग करतो योगेश. अगदी डोकेदुखी ठरलेला आहे समोरच्या संघासाठी. योगेश आक्रमण 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 अगदी पहिल्या चेंडूपासून थोडासा थांबवतोय. योगेश त्या ठिकाणी तयार नव्हता. दामोंना सुद्धा थांबतोय. आता पण 4 चेंडूमध्ये आपण पाहतोय 14 धावा. याला मात्र लिडिंग एज बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे गेलेला आहे. मात्र एका धावेपासून तुम्ही वाचवू शकणार नाहीये. 1 धाव पूर्ण करतोय योगेश. धावसंख्या झालेली आहे 15. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. 2 संघामधील आपण अंतिम मॅच पाहतोय. मेगा फिनाले पाहतोय. सोनादेवी टेमघर विरुद्ध चौथा हिरवा मानकोली ए. दामोंना अगदी ॲग्रिविक स्टाईल. त्याला पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. शफल क्रॉस झाला होता. चेंडू जाईल फाईन लेगकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धावी सहजगत्या पूर्ण होते.
2 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात म्हणता येईल, कारण 16 धावा आणि कुठलाही बॅटर बाद झालेला नाही. 17 धावा झालेल्या आहेत. आम्ही वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे. स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मोहन भोयर आपण मान्यवरचं स्वागत आणि सन्मान कर. जनार्दनजी चौधरी हे मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झाले आहेत, ज्यांचं आत्ताच आगमन झालंय, त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. या स्पर्धेचे प्रणेते विकी सेठ आपण या स्वागत सन्मान झालेलं आहे. अजूनही मान्यवर असतील तर आपण मान्यवर असतील तर स्वागत आणि सन्मान करून घ्यायचा आहे. आता मात्र आपण मॅच टू मॅच जाणार आहोत. प्रत्येक चेंडू प्रत्येक प्रेक्षकांना युट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात. 17 धावा आलेल्या आहेत आणि त्यामध्ये पाहतोय आपण खास करून योगेश इज ऑन फायर. 15 धावांवर खेळतोय. त्याच्यामध्ये 2 षटकार लगावलेले आहेत. याला मात्र पुन्हा एकदा सरळ कडक KDK वाइड ऑफ लॉंग ऑन सीमा पार षटकार. योगेशला हा चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय, मला असं वाटतंय. ज्या अंदाजानं तो बॅटिंग करतोय, हा टेनिस बॉल नाही तर फुटबॉल सारखा चेंडू दिसतोय. याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू चेंडू सरळ जातोय मिड ऑन वरनं डीप मिड ऑन लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक त्याने त्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या वेगाने वाढते. सिल्वर जुबली 25. दुसरं षटक हे मार्गस्थाने असं वाटतं याप्रमाणे धावसंख्या जमवली तर 50चा आकडा पार होऊ शकतो. कमीत कमी धावसंख्येवर थांबवायचं असेल तर योगेशला लवकर बाद करावं लागेल. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि सिनियर पंच सूर्यकांत मोरेसर इशारा करतायत वाईड बॉल. एक अवांतर धाव. खूप चांगली कामगिरी आमच्या सर्व पंचांनी या ठिकाणी केलेली आहे. पंचांची कामगिरी फार महत्वाची ठरत असते. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण पाहतोय. याला पुन्हा स्लॉग हिट आणि हा चेंडू सुद्धा जाईल वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि हा बॅट मध्ये निघाला, मला वाटते 4था षटकार असावा. 32 धावा झालेल्या आहेत. 32. असं वाटतं की 50चा आकडा पार होईल. आतापर्यंत संपूर्ण मॅच हिशोब करता 118 धावा पटकावलेल्या आहेत योगेश याने. मला असं वाटतं की आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुखार्जी म्हणे कमिटीला नक्कीच बेस्ट बॅटर किंवा मॅन ऑफ द सिरीज या 2 कुठल्या तरी एकावर योगेशचा विचार करावा लागेल. सामना अजून संपलेला नाहीये, कारण अजून भरपूर काही बॅटर बॉलर हे शर्यतीत आहेत. पण ज्या अंदाजाने योगेश दळवी बॅटिंग करतोय, ही इज ऑन फायर. अल्पेश याला फक्त फ्लिक केलेला आहे, फक्त फ्लिक केलं होतं चेंडूला. हेच आहे, हे चांगल्या बॅटरची खूण आहे. क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो, एक चांगला चेंडू जर असेल त्याचा सन्मान करा, त्याच्यावर लाईफ लाईनचा वापर करा, एकेरी दुहेरी धाव घ्या आणि खराब चेंडूचा समाचार घ्या, त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवा. हे तर क्रिकेटचं सूत्र आहे. आणि ह्या सूत्राचा तुम्ही वापर जर केला तर तुम्ही धावांची लयलूट करू शकता. आणि ह्या सूत्राचा वापर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी केला, सनील गावस्कर यांनी केले, विराट कोहली करतोय. हा चेंडू मात्र दिशाहीन चेंडू आहे. मानसिक दबाव, ज्या बॅटरच्या बॅटमधून अगदी धावा वाहत असतात ना, त्या गोलंदाजावर अशा प्रकारचा मानसिक दबाव बघायला मिळतोय. 35 धावा झाल्या. 35. रमाकांत केनी आमचे 12th मॅन, ज्या चेहऱ्यावर स्मित असे अगदी जयसूर्याचा अंदाज, सनद जयसूर्याचा अंदाज दिसतो त्यांच्यामध्ये.
याला मात्र ड्राईव्ह केले चेंडू चेंडू सरळ जाते लॉंगानला. जयसूर्याची आठवण मला यासाठी झाली की जयसूर्याला भेटण्याचा मला योग आला. सेंट्रल मैदानावर जयसूर्याची भेट झाली. सनत जयसूर्या काय फिटनेस आहे. हात हातात घेतला तर मला असं वाटलं की दगड हातात घेतलाय की काय. अल्पेश चौधरीचा षटकातील शेवटचा चेंडू आहे. याला मात्र मिस टाइम फटका. अल्पेश झेल घेईल का. जीवनदान मिळते चांगला प्रयत्न. अशा प्रकारचा झेल घेणं तितकंच सोपं नसतं, कारण तुम्ही जेव्हा उलट दिशेने झेल घेतात ना तेव्हा फार कठीण असतं. वर्ल्ड कप 1983 ची आठवण झाली. विव रिचर्डचा झेल अशाच पद्धतीने कपिल देव यांनी घेतला होता मदनलालच्या गोलंदाजीवर आणि तिथे सामन्याला काळाटणी मिळाली. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे झेल घेता सामन्याला बऱ्याचशा वेळा काळाटणी मिळते, पण अवघड झेल होता. प्रयत्न केला अल्पेश चौधरी याने, यश आलं नाही. एक धाव मात्र पूर्ण झाली. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकामध्ये 38 धावा झाल्या. 38. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50चा आकडा पार होईल का. पण मात्र वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. कुठल्या वेळी टीम मीटिंग करू नका. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण केलेली आहेत आतापर्यंत. तरी सोनाली टेमघर संघाने चांगली डिसिप्लिन बघायला मिळालेली आहे. 10 मिनिटात 2 षटकं पूर्ण झाली. 34 धावांवर खेळतोय योगेश. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अर्धशतक त्यांनी पटकावलेलं आहे. एक अर्धशतक जगदीश नाईक यांनी पटकावलं. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक अर्धशतक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी पटकावली. सर्वाधिक चौकार सुद्धा 2016 चौकार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने लगावले वनडेमध्ये. यावेळेला पुलचा फटका आणि पॉवरफुल. पुन्हा वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. दुसरा अर्धशतक पटकावेल का हा एक प्रश्न आहे, कारण 40 धावांवर खेळतोय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चव्वेचाळीस धावा झाल्यात आणि त्यावर 40 धावांवर खेळतोय योगेश. आणि त्याला सपोर्टिंग रोल करतोय तो म्हणजे अभिषेक. तो खेळतोय 2 धावांवर. या वेळेला मात्र बॅटला स्पर्श झाला आणि चेंडू विसावला यष्टी रक्षकाच्या हातात. आणि यष्टी रक्षकाने खरं तर आनंद व्यक्त केला नाही पवार याने, थोडीशी नाराजी व्यक्त केली आणि चेंडू खाली आपटला. थोडा नाराज दिसला, कारण ज्या अंदाजाने योगेश यांनी फटकेबाजी केली आणि टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल ज्या अंदाजाने योगेश यांनी फटकेबाजी केलेली आहे. हे पाहू शकता टाळ्यांचा आवाज पोहोचतोय. 40 धावांची खेळी केली. आमचे एक्सपर्ट स्कोरर माहिती देतील. 13 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी म्हणजे 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट. आणि त्यामध्ये षटकार जे लगावले 5 षटकार लगावले. ऑल फॉर्मेटमध्ये सर्वाधिक षटकार आतापर्यंत रोहित शर्मा यांनी लगावलेले आहेत. तर तिन्ही फॉर्मेटचा विचार केला, टेस्ट क्रिकेट, वन डे क्रिकेट, 20 क्रिकेट, हा आकडा जवळपास 600च्या घरात जाईल काही दिवसांनी. याला फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. थँक्यू व्हेरी मच. मला झेल सोडलाय, आशीर्वाद दिला म्हणता येईल. अशा प्रकारचे सोपे झेल तुम्ही सोडतात. यापूर्वीच तुमची येथेचे पिटाई केलेली योगेश याने असा प्रकारचा झेल तुम्ही सोडला तर तुमच्या संघासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. एक गोष्ट लक्षात घ्यायची सोनादेवी टेमघर संघ की आपल्याला बॅटिंग करायची आहे, कारण या मैदानावर कुठल्या प्रकारे फ्लड लाईटची व्यवस्था नाहीये. जस्ट रिटायर हर्ट असं जर जास्त इंजुर्ड झाला असेल तर आपण रिटायर होऊ शकता, रिटायर हर्ट होऊ शकता. पंचांची परवानगी घेऊन आपण 12th मॅचला लक्षात घ्या, आपण 12th मॅचला लगेच मैदानात घेऊ शकता.
झेर घेताना दुखापत झालेली आहे. फर्स्ट एडची सुविधा आमच्या उपलब्ध आपण करून घ्यायची. मदन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी डॉट चेंडू. बऱ्याच वेळानंतर एक डॉट चेंडू बघायला मिळते. धावसंख्या थांबलेली आहे 46-46. अजून या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50 आकडा पार होईल का? याला मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू आहे मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 48. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर मोठा फटका घेऊन 50 आकडा पार होईल का? अठ्ठेचाळीस धावा झाल्या. त्याने 49 धावांचं लक्ष्य. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. चौथा हिरवा मानकोली ए संघाने आणि सोनादेवी टेमगार संघाने आपली सलामीची जोडी तैनात ठेवायची आहे. तर विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय म्हणजे आमच्या मॅन ऑफ द मॅच साठी ज्याने आम्हाला आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर केली. जितेंद्र दयानंद पाटील, प्रोप्रायटर साई कृपा एंटरप्राइजेस, माजी सरपंच डुंगे यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. विशेष आभार श्री रविप्रताप सिंह अर्थात मॉन्टू यांचे विशेष आभार ज्यांनी आकर्षक गिफ्ट मॅन ऑफ द मॅच म्हणून स्पॉन्सर केलं. त्यांचा विशेष आभार. विशेष आभार आम्ही वरालदेवी न्यू 40+ संघाचे कर्णधार दत्ताजी पवार यांचं करतोय ज्यांनी खास करून मॅन ऑफ द मॅच साठी कलिंगड प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी दिलं. मॅन ऑफ द मॅच संपल्यानंतर त्याचा आस्वाद प्रत्येक मॅच मॅच घेणाऱ्या संघाने घेतला. त्याचे विशेष आभार. कोल्ड्रिंक्सची व्यवस्था केली. मॅच खूप हॉट होती, गरम होती ती, मात्र थंड करण्यासाठी कोल्ड्रिंकची व्यवस्था केली श्री कपिल शरद गायकवाड तसेच उमेश रामदास चौधरी यांचा आम्ही विशेष आभार. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. वेळ खूप कमी आहे कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. कारण कसं असतं ना, घड्याळातला जो सेकंद काटा असतो तो आपल्याला थांबण्याची खूण करतो, तो कधी थांबत नाही. म्हणून वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. विशेष आभार आम्ही देवा टावरे यांचं व्यक्त करतोय कारण त्यांनी या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर केले होते. तर देवा टावरे यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय ते म्हणजे या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. ते म्हणजे माननीय चिंतामण रामकृष्ण पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय ते म्हणजे प्रथम पारितोषिक आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे ते म्हणजे स्वर्गीय रतन काशीनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सन्माननीय माननीय नारायण सेठ रतन चौधरी साहेब यांच्या परिवाराकडून यासाठी आम्ही त्यांचं त्याचबरोबर विके शेठ यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. द्वितीय पारितोषिकासाठी आम्ही विशेष आभार व्यक्त करतो ते म्हणजे स्वर्गीय हरिश्चंद्र शंकर चौधरी स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव अर्थात सन्माननीय भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक तसेच धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच धर्मराजा चषकाचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब यांचे विशेष आभार. हे सर्वदास भाऊ चौधरी आपण ही मान्यवर कक्षामध्ये यायचं आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर स्वर्गीय मधुकर बाळू पाटील यांच्या स्मरणार्थ यांचे चिरंजीव श्री दिनेश मधुकर पाटील साहेब याचकडून तृतीय पारितोषिक स्पॉन्सर झालं त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. याचे टेमगरचे नारायण चौधरी साहेब आपलंही हार्दिक स्वागत आहे. आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं. वेलकम. 49 इज टार्गेट. एकोणपन्नास धावांचं लक्ष्य आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल. सज्ज होतील माझे सहकारी समालोचक अगदी शेवटच्या इनिंगसाठी
ज्यांचं नाव खूप मोठं आहे, कारण स्वतः लेखक आहेत, कवी आहेत, तसेच समालोचक आणि सूत्रसंचालक आहेत आणि आमच्या समालोचक परिवाराचे एक ऍक्टिव्ह मेंबर आहेत ज्ञानेश्वर चिकणे. थँक्यू सो मच डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. 49 धावांचं लक्ष आहे 3 षटकामध्ये बिंदास. यावेळी मात्र चेंडूचा पिछा करण्याचा प्रयत्न केला होता, बॉल बॅटच्या पट्ट्यात आला नाही, मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू, आणि अशा प्रकारे आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांचा. 3 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 49 धावांचं लक्ष. मेगा फिनाले आपण पाहतायत स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024चा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टॉप एज, आणि अशा प्रकारे आपण पाहतोय झेल उडतोय आणि फलंदाज या ठिकाणी होतोय फेल. आज खूप मोठा धक्का या अगोदरच लागला होता योगेश बोबडेच्या माध्यमातून, कारण योगेश बोबडे झेल घेताना खूप जखमी झाले, बोटाला त्यांच्या मार लागला आणि नक्कीच या स्पर्धेमधून, या सामन्यामधून बाद झाले. अतिशय मोठा धक्का होता तो. इंजुरी नक्कीच आपण पाहतोय की रिटायर्ड हार्ट झालेले आहेत. नक्कीच दामू अण्णा खेळपट्टीवर येत आहेत. 49 धावांचं लक्ष आहे. खूप चांगला आज पूर्ण दिवसामध्ये आपण बघितलं. चौथा हिरवा मानकुली ए संघाचा खेळ, क्षेत्ररक्षण असो, बॅटिंग असो, बॉलिंग असो, अगदी A1 क्लास 1 क्रिकेट पाहायला मिळालं आपल्याला चौथा हिरवा मानकुली ए संघाकडून. फुलटॉस आहे, लॉप केलेला आहे, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, परंतु मिळेल फक्त आणि फक्त सिंगल दामोन्नाच्या मार्फत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या होते 4. तीन दिवसाची स्पर्धा, आणि या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आपण मोहनदादा भोईर यांना बघितलं. नक्कीच फोकसमॅन या स्पर्धेचे होते. अगदी पाहुण्यांची मांदी आली या स्पर्धेमध्ये. विकी शेठ चौधरी यांच्या मार्फत आपण बघितली ही स्पर्धा. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा. 9 स्पर्धा आतापर्यंत झाल्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये, आणि या 9 स्पर्धांमध्येच नक्कीच एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच शेवटच्या क्षणामध्ये आहोत आपण. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024. इथे अपील आहे, मात्र पंच टस्सिमस नाहीये. तर 4 धावा धावपलकावर फक्त लागलेले आहेत. संध्याकाळचं सत्र खऱ्या अर्थाने टॉस यावेळी जिंकली होती, आणि भाग्याचं लक्षण होतं ते बिंदास माळीचं, कारण बिंदास माळी या अगोदर 3 वेळा छापा बोलून टॉस हरला होता. महत्वाची टॉस मात्र त्याने जिंकली आणि लगेच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. इथे मात्र दामू अण्णा बाद होतील धावबादच्या रूपाने, आली फक्त सिंगल. यस, कपिल चौधरी यांच्याकडून 3 षटकार 3 चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. मात्र अजूनही त्यांचं पारितोषिक पटकावलेलं नाहीये कुणी. योगेश दळवी आपलं मागच्या 50 साठी जे 2000 रुपयांचं पारितोषिक अध्यक्ष साहेबांनी दिलं होतं ते नक्कीच आमच्याकडे जमा आहे. गोलंदाज तयार होईल अविनाश. पहिल्या षटका फक्त 5 धावा आल्या, अजून करायचे 44. 12 चेंडू 44 धावांची आवश्यकता. 22च्या सरासरीने या धाव्या कराव्या लागतील. पहिला चेंडू पाहतोय आपण अल्पेश चौधरी साठी तिथे, आणि पहिल्याच चेंडूवर इथे होत आहेत बाद अल्पेश चौधरी. इनर एज लागली होती, आणि खरोखरच आपण पाहतो एष्ट्यांच्या मागे एक सहसोपा झेल अल्पेश चौधरी यांनी निराशा केली. मदंड याला मात्र धैर्य अजूनही दाखवावं लागेल. 11 चेंडू 44 धावांची आवश्यकता. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर रोहिदाजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन व्यवस्थापन समितीला आपण आपल्या शुभ हस्ते नक्कीच रोहिदाजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. की जे आहेत तिथं या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे 1 मॅन शो, या स्पर्धेचे फोकसमॅन
विकीजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. विषय चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान विकी शेट यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. दरम्यान शेवटचं षटक सुरुवात होत आहे आणि शेवटच्या षटकाची या ठिकाणी सुरुवात झालेली वाईडने. योगेश दळवी ते मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे. आपण पाहतो थर्डमॅन सीमारेषेकडे. ओहो, आधीच एक क्षेत्ररक्षक जखमी झालेला आहे मित्रांनो. जास्त तिथे प्रयत्न करू नका. यस, मात्र सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार. इथे मात्र फक्त औपचारिकता आहे. अजयजी गौंड, अभिजितजी मस्कर, अजयजी चौधरी तिन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आपण समोर या. अजय गोंड, अजयजी चौधरी आणि अभिजितजी मस्कर या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या समोर आपला नक्कीच इथे स्वागत आणि सन्मान केला जाईल.
विकी शेट यांचे जवळचे सहकारी आहेत या स्पर्धेसाठी, नक्कीच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय। मैदानावर आपण पाहतोय चौथा हिरवा मानकोली ए संघ या सीझन मध्ये पहिल्यांदाच अंतिम विजेता पदाला गवसणी थोड्याच वेळात घालेल असं वाटतंय, कारण फक्त औपचारिकता नक्कीच शिल्लक आहे। हा पूल आपण पाहतोय, नक्कीच मात्र फायदा होणार नाहीये, फक्त औपचारिकता। ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॉलिंग आणि ग्रेट फिल्डिंग आपण चौथा हिरवा मानकोली ए संघाची बघितली। या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत। हॉप वॉलीवर चेंडूला खेळून काढलेला आहे, काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय चौकारासाठी। शेवटचं षटक आपण पाहतोय आणि शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 23, अगदी प्रतिकार केलेला नाहीये। षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि चौथा हिरवा मानकोली ए संघ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या स्पर्धेचा या ठिकाणी नक्कीच होत आहे। वाईटचा इशारा येतो पंचांचा, अजून थोडा वेट करावा लागेल चौथा हिरवा मानकोली ए संघाच्या प्रेक्षकांना। या षटकामध्ये 3 चेंडू वाईट। इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईटचा इशारा, थोडंसं लांबवलं जात आहे षटक। प्रेक्षकांचा नक्कीच परीक्षा पाहिली जाते, पाठीराख्यांची परीक्षा पाहिली जात आहे। फाईन लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय। स्पर्धा जितकी मोठी होती, स्पर्धा जितकी भव्य होती, तितका शेवटचा सामना मात्र तितकासा आपण पाहतोय की मनोरंजक झालेला नाहीये। शेवटचा सामना अगदी एकतर्फा झाला, सोनादेवी टेमघर वर्सेस चौथा हिरवा मानकोली ए। पुल केलेला आहे, यस चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि अशा प्रकारे या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरतोय चौथा हिरवा मानकोली ए संघ। अभिनंदन 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 सन्माननीय अध्यक्ष गणेशजी केणी साहेब, जिग्या दादा, आपला खूप खूप अभिनंदन। हार्ड लक सोनादेवी टेमघर। यस आपण पाहतोय की चौथा हिरवा मानकोली ए संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरतोय। अभिनंदन। यस मित्रांनो, आपण बघितली स्पर्धा स्वर्गीय रतनसेठ प्रतिष्ठान चषक 2024 अतिशय नामांकित स्पर्धा बघायला मिळाली। गेले 3 दिवस चाललेला क्रिकेटचा महासंग्राम आणि सरते शेवटी मात्र चौथा हिरवा मानकोली ए संघ चॅम्पियन ठरला। अभिनंदन चौथा हिरवा मानकोली ए आणि अभिनंदन स्पेशल काँग्रेस गणेश दादा केणी अर्थात जिग्या दादा। सर्वप्रथम आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं मी या स्पर्धेचे प्रणेते